Good morning, students. Good morning, sir. Last time कशाबद्दल आपण माहिती घेत होतो? शेवटच्या लेक्चरला कोण सांगतोय? फंक्शन्स ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू आपण शिकलो का रे? गेल्या वेळेस घेतलंय आपण ते. आठवतंय का? शिंदे हो सर, परवा नव्हतं मी लेक्चरला सर. शेवटच्या लेक्चरला नव्हता का तू? नो सर, डॉक्युमेंट्स काढायला गेलतो. फंक्शन्स ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू आपण इथपर्यंत त्याचे फंक्शन घेतले होते. तर आज आपण त्याच्या पुढे जाऊ. परमनंट टिश्यू बद्दल माहिती घेणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट दी परमनंट टिश्यू and this is a very important part of the plant life. Then permanent tissue is also derived from meristematic tissue, and the meristematic cells increase in dimension and assume a definite shape and size. त्याची एक विशिष्ट आपल्याला माहिती आहे, एक लीफचा विशिष्ट आकार आहे, स्टेमचा विशिष्ट आकार आहे, फुलांचा विशिष्ट आकार आहे. मग ह्या मेरिस्टेमॅटिक सेल्स ग्रोथ होते, वाढ होते, इन्क्रीज इन डायमेन्शन. आणि मग ह्या टिश्यूची मेरिस्टेमॅटिक टिश्यूची ग्रोथ झाल्यानंतर एक डेफिनाइट शेप आणि साइज तयार होते. And these tissues can resume meristematic activities under certain conditions. आणि मग एक विशिष्ट प्रकारचे काम ते करण्याचं काम करतात. ते लीफचा एक शेप तयार झाला, त्याने फोटोसिंथेसिसचं काम करायचं. रूटचा शेप झाला, त्याने ऍब्सॉर्प्शनचं काम करायचं. स्टेमचा शेप तयार झाला तर त्याने मेकॅनिकल स्ट्रेंथ देण्याचं काम करायचं. असं हे परमनंट टिश्यू एकदा त्याची डायमेन्शन मध्ये ग्रोथ झाली, डेफिनाइट शेप तयार करतात आणि डेफिनाइट शेप परफॉर्म अ डेफिनाइट फंक्शन. And they may be living or dead type of tissues. And permanent tissue is also called as a simple tissue. या परमनंट टिश्यूला आपण दुसरं नाव सिंपल टिश्यू सुद्धा म्हणतो. And they consist of a group of uniform cells. त्याच्यामध्ये एक युनिफॉर्म सेल्स असतात आणि त्यांचे फंक्शन्स दे ऑल्सो परफॉर्म सिमिलर फंक्शन्स. त्यांचे फंक्शन सुद्धा सारखेच असतात. अँड दी कॉमन परमनंट सिंपल टिश्यू ऑफ प्लांट्स आर पॅरेनकायमा आहे, कोलेनकायमा आहे आणि स्क्लेरेनकायमा आहे. आज मी आपल्या व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला 3 लिंक शेअर केले आहेत बघा. 3 व्हिडिओज टाकलेले आहेत. हे 3ही व्हिडिओ तुम्ही पाहायचे. आज पहा सर्वांनी. तर त्याच्यामध्ये आपल्याला डिटेल्स आणखी बरीचशी माहिती मिळेल. प्लेन ऑफ सेल डिव्हिजन, मेरिस्टेमॅटिकचे टाईप ऑन द बेसिस ऑफ प्लेन ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या ह्याच्यानुसार त्याचे किती मध्ये वेगवेगळे पार्ट झालेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळते. ओके, तर तुम्ही त्या सर्व व्हिडिओ पाहायचे आहेत. त्याच्यानंतर आपण परमनंट टिश्यू बद्दल माहिती घेतलं की इट इज ऑल्सो नोन एज सिंपल टिश्यू अँड दे आर ऑफ डिफरंट टाइप्स. त्यातला पहिला आहे पॅरेनकायमा, दुसरा आहे कोलेनकायमा अँड थर्ड आहे स्क्लेरेनकायमा. तर ह्या स्क्लेरेनकायमामध्ये, कोलेनकायमामध्ये आणि पॅरेनकायमामध्ये काय काय कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत, काय काय वेगवेगळ्या फंक्शन्स त्यांचे आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. आणि
ते झाल्यानंतर आपल्याला पॅरेनकायमाचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे ते एक पाहायचं आहे. ओके. मग परमनंट टिश्यू इट इज ऑल्सो व्हेरी कॉमन. तो एक कॉमन आहे. Very common permanent tissue parenchyma is there, and they consist of collection of cells. त्याच्यामध्ये collection of cell आहे. वेगवेगळ्या सेल्स काय होतं, they have collected, come together, and they also have a same diameter. त्यांची जी काही diameter असते सगळ्यांची सारखी असते, and they are usually living cells. त्या कशा आहेत? Usually parenchyma is a living cells that have essentially same diameter. Then त्याच्या शेपचा आपण विचार केला तर they have oval, it may be oval, it may be spherical, or it may be polygonal. What is polygonal? Polygonal म्हणजे काय? Polygonal कशाला म्हणतो आपण? Poly means many, gonal means angled. षटकोन, पंचकोन, चौकोन, त्रिकोण हे वेगवेगळे अँगल्स आहेत. आणि पॉलीचा अर्थ होतो वेगवेगळे, म्हणजे मेनी अँगल्ड. बरोबर आहे, मेनी अँगल. मग एखाद्या प्लांटचे सेल्स ट्रायंगलर असतात, एखाद्याचे क्वाड्रँग्युलर, एखाद्याचे हेक्सागोनल. पण दे हॅव डिफरंट शेप विथ इंटरसेल्युलर स्पेसेस ऑल्सो अँड अबंडंट ऍक्टिव्ह प्रोटोप्लाझम. त्याच्यामध्ये अबंडंट ऍक्टिव्ह प्रोटोप्लाझम असतो आणि त्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस सुद्धा असतात. What is intercellular spaces? There are some space in between the two cells, in between the nearing cells, in between the adjacent cells. त्या adjacent cells मध्ये space असतो मध्ये, बरोबर आहे. And they have intercellular spaces and abundant active protoplasm. And these cells have thin wall made up of cellulose, and the cells are capable of, even they are permanent. त्यानंतर parenchyma may be called ground tissue. These cells have also known as a ground tissue, or that is also known as a fundamental tissue. फंडामेंटल म्हणजे आपल्याला माहिती, मूलभूत, सुरुवातीचा, अत्यावश्यक, बरोबर आहे. त्याला आपण मग पॅरेनकायमा सेल्सला ग्राउंड टिश्यू सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर फंडामेंटल टिश्यू सुद्धा म्हणतो. आणि त्याचं कारण असं आहे की मोस्ट ऑफ देम आर स्पेशलाइज्ड टिश्यू, and most of the specialized tissue that are developed from this parenchyma cells, and therefore that is called as a specialized or that is the fundamental tissue, or that is ground tissue. आपण त्याला परमनंट टिश्यूला ग्राउंड टिश्यू किंवा फंडामेंटल टिश्यू म्हणण्याचं कारण काय, की याच टिश्यू पासून, याच सेल्स पासून बाकीचे जे काही सेल्स आहेत, टिश्यूज आहेत, ते काय होतात, डिराइव्ड होतात, ते बनतात. ओके. and it is found in the cortex. Parenchyma cells कुठे कुठे आढळतात? It is found in the cortex, pith, and medullary rays, and mesophyll cells. Mesophyll cells कशामध्ये आढळतात रे? That mesophyll cells that are found in leaves, then pulp of fruits. म्हणजे आपण पल्प म्हणजे काय म्हणतो, साल म्हणतो. कशाची साल? फळांची. आपण pulp, that is a fleshy part of the fruit, that is called a pulp. आणि त्या फ्रूटच्या पल्प मध्ये आपल्याला त्या सेल्स आढळतात. त्याच्यानंतर which are the different functions of the parenchyma? The parenchyma cells sometimes contain chloroplast,
त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतो within, and hence it is known as a क्लोरेनकायमा. ज्या वेळेस त्या पॅरेनकायमा मध्ये क्लोरोप्लास्ट असतो त्याला आपण क्लोरेनकायमा म्हणतो. त्याला काय म्हणतो? क्लोरेनकायमा. आणि मग ज्यावेळेस क्लोरेनकायमा प्रेझेंट असतो तर त्याचं फंक्शन्स काय असतं? मग इट टेक्स पार्ट इन फोटोसिंथेसिस. हे फोटोसिंथेसिस मध्ये तो सहभागी होतो. दॅट इज कॉल्ड एज अ क्लोरेनकायमा or chloroplast. When it contains chloroplast, it's called as a क्लोरेनकायमा. And it does the, मग फोटोसिंथेसिस झाल्यावर काय होतं रे नेमकं पुढं? What happened? फोटोसिंथेसिसचं काय नेमका एम काय असतो? फाय फोटोसिंथेसिस और व्हॉट इज द एंड प्रोडक्ट ऑफ द फोटोसिंथेसिस? कोणी सांगेल का? बोला रे जरा. माने, बोल ना माने. काय फोटोसिंथेसिस होऊन काय होतं नेमकं? मग 12ला होतं ना फोटोसिंथेसिस चॅप्टर, रेस्पिरेशन फोटोसिंथेसिस. माने, कुरुमकर, बनसुडे. Yes, sir. What is the end product of photosynthesis? Light energy converted into chemical energy. नाही मग काय होतं? फोटोसिंथेसिस झाल्यानंतर काय होतं? It produces food. It does the function of food manufacture. मग ते फूड मॅन्युफॅक्चर करण्याचं काम करतं ना फोटोसिंथेसिस. बरोबर आहे की नाही? And in aquatic plants, मग aquatic plant मध्ये काय होतं? In aquatic plants the air cavities are present. Aquatic plant मध्ये air cavities असतात. बरोबर आहे? And that air cavities that are present in between the cells. या दोन सेल्सच्या मध्ये काय एअर कॅव्हिटीज असतात. बरोबर आहे? आणि मग त्या एअर कॅव्हिटीज आर प्रेझेंट इन बिटवीन द सेल्स अँड दीज पॅरेनकायमेटस टिश्यू इज कॉल्ड अरेनकायमा. एअर कॅव्हिटी असेल अरेनकायमा, जर क्लोरोप्लास्ट असेल क्लोरेनकायमा. आणि मग ज्यावेळेस अरेनकायमा प्रेझेंट असतो त्यावेळेस काय होतं? इट मेक्स the aquatic plants lighter and enables them to float in the water. त्या अरेनकायमामुळे मग ते प्लांट पाण्यावरती तरंगू शकतं. म्हणजे अरेनकायमाचा मेन उद्देशच काय? when there is a अरेनचा अर्थ एअर असते, त्याच्यामध्ये हवा असते. बरोबर आहे? and the parenchyma perform main functions as a food storage while in fleshy stems and leaves. Parenchyma cells function as a water storage tissue. ओके. त्याच्यानंतर तसं बेस्ट एक्झाम्पल घेतला आपण तर अपवृषी आहे. मराठीमध्ये आपण निवडुंगाच्या वेगवेगळ्या ज्या काही जाती आहेत, स्पेसिस आहे, त्याच्यामध्ये त्याचं एक्झाम्पल आपण घेतलं तरी चालेल. जो दुसरा टाइप जो आहे परमनंट टिश्यू मधला तो कोणता आहे? कोलेनकायमा. बरोबर आहे? व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ द कोलेनकायमा? हाऊ इट लुक्स लाईक? which are the different characteristic features of the कोलेनकायमा? त्याच्यामध्ये बघा, कोलेनकायमा is a type of parenchyma tissue and it has a somewhat elongated cells whose walls are thicker at the corners, which is concerned in longitudinal strips. तो एक कोलेनकायमा एक पॅरेनकायमाचा टाइप आहे. त्याच्यामध्ये इलॉंगेटेड सेल्स असतात, त्यांच्या वॉल थिक असतात. बरोबर आहे? ते लॉंगिट्युडिनल स्ट्रीप सारखे असतात. आपण ते व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्हाला मी दाखवले सगळे, त्याच्यामध्ये पाहते. अँड ऑन द बेसिस ऑफ थिकनिंग ऑफ सेल्स, म्हणजे या सेल्सच्या थिकनिंग नुसार अँड अरेंजमेंट ऑफ द सेल्स कशा अरेंज झालेल्या आहेत त्याच्यानुसार 3 फॉर्म्स ऑफ कोलेनकायमा आर देयर.
कोलेनकायमाचे किती प्रकार आहेत? 3 फॉर्म्स आर देअर अँड दे हॅव रेकॉर्डेड. त्याला आपण रेकॉर्ड केलेलं आहे त्यांनी आणि रेकॉर्ड करून ठेवलं की ते 3 प्रकारच्या कोलेनकायमा सेल्स आहेत. त्याच्यामधली पहिली आहे ती आहे अँग्युलर कोलेनकायमा. दुसरा आहे लॅक्युनेट कोलेनकायमा अँड थर्ड आहे ट्युबुलर कोलेनकायमा. अशा 3 प्रकारच्या कोलेनकायमा सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. आता अँग्युलर कोलेनकायमाची काय कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत? बरोबर आहे. अँग्युलर कोलेनकायमा इज द मोस्ट कॉमन टाइप ऑफ दिस कोलेनकायमा. अँग्युलरचा अर्थ आपल्याला लगेच लक्षात येतो, त्याच्या नावामध्येच अँगल आहेत. बरोबर आहे. अँग्युलर अँड where deposition is localized to the junctions between the cells. कुठं असतात त्या? जंक्शन्स बिटवीन द सेल्स, 2 सेल्सच्या जंक्शनला. आणि इट इज कॉम्पॅक्ट टिश्यू आहे. इट इज अ कॉम्पॅक्ट अँड इट कन्सिस्ट ऑफ इरेग्युलरली अरेंज्ड सेल्स. त्यांच्या सेल्सला काही विशिष्ट आकार असत नाही. दॅट इज कॉल्ड इरेग्युलर सेल्स. रेग्युलर म्हणजे काहीतरी विशिष्ट त्याची स्ट्रक्चर आहे, तसं हे इरेग्युलर सेल्स असतात. अँड दॅट इरेग्युलर सेल्स आर अरेंज्ड विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस. त्यांच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस नसतात. ओके, विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस. देन सेकंड इज अ लॅक्युनेट और ट्युबुलर कोलेनकायमा. पहिला आपण बघितलं अँग्युलर आहे, दुसरा लॅक्युनेट आहे आणि तिसरा लॅमेलर आहे. बरोबर आहे. आता लॅक्युनेट मध्ये इट इज अ ट्युबुलर कोलेनकायमा, ट्यूब-like structure. It is a second type of कोलेनकायमा. ठीक आहे. Then it is with intercellular spaces. आता अँग्युलर कोलेनकायमा मध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस नसतात म्हणतात, पण इथे इंटरसेल्युलर स्पेसेस असतात. अँड थिकनिंग्स आर restricted to the walls of regions bordering on spaces. त्याच्यानंतर थर्ड जो आहे तो प्लेट और दॅट इज ऑल्सो नोन एज अ लॅमेलर कोलेनकायमा. प्लेट कोलेनकायमा किंवा काय लॅमेलर कोलेनकायमा. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय, इट इज अ थर्ड टाइप ऑफ कोलेनकायमा. इट कन्सिस्ट ऑफ कॉम्पॅक्टली अरेंज्ड सेल्स. कशा आहेत इथं? कॉम्पॅक्टली अरेंज्ड सेल्स आहेत. कॉम्पॅक्ट म्हणजे कशा? घट्ट, एकदम घट्ट अशा अरेंज झालेल्या सेल्स असतात. त्याच्यामध्ये कॉम्पॅक्टली अरेंज्ड सेल्स विथ फिगरसली थिकड टेंजेन्शियल वॉल्स. एकदम थिक अशा टेंजेन्शियल वॉल्स असतात. अँड थस सेल अपीयर्स लाईक प्लेट्स और बँड्स. म्हणून त्या सेल्स प्लेट सारख्या दिसतात किंवा बँड सारख्या दिसतात, स्ट्रिप्स. बरोबर आहे. प्लेट किंवा बँड किंवा स्ट्रिप्स असं आपण त्याला म्हणतो. त्याच्या नंतरचा जो काही भाग आहे तो आहे कोलेनकायमा सेल्स रिमेन अलिव्ह. कोलेनकायमा सेल्स रिमेन अलिव्ह इवन आफ्टर मॅच्युरिटी. मॅच्युरिटी झाल्यानंतर सुद्धा त्या जिवंत राहतात. अँड समटाइम्स कंटेन क्लोरोप्लास्ट. कधी कधी त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट सुद्धा असतो. दे आर मोर ऑर लेस राउंडेड. आपण बघितलं त्याचा शेप. दे आर मोर ऑर लेस राउंडेड. They are sometimes polygonal also. When we take the transverse section, ज्यावेळेस आपण त्याचं ट्रान्सफर सेक्शन घेतो त्यावेळेस आपल्याला ते पॉलिगोनल राउंडेड अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स दिसतात. आपण त्याला स्टेनिंग वगैरे करतो बघा, त्यावेळेस त्याचं स्ट्रक्चर आपल्या चांगल्या पद्धतीने लक्षात येतं. Then कोलेनकायमा cells have thickenings due to deposition of cellulose. त्याच्यामध्ये सेल्युलोजचं डिपॉझिशन होत असल्यामुळे त्या थिक वाटतात आपल्याला. अँड इट इज इम्प्रेग्नेटेड विथ द पेक्टिन अँड दॅट इज ऑल्सो इम्प्रेग्नेटेड विथ द पेक्टिन. द सेल्स आर नेव्हर लिग्निफाईड अँड हॅव सिम्पल pits in their walls. They have never lignified and have simple pits in their walls. Then colenchyma is present in hypodermis of dicotyledonous stems, particularly in the ridges of if present. त्याच्यामध्ये काय ridges असतात त्यामध्ये hypodermis असतो. And it is absent from the roots and monocotyledonous stem.
ते रूट मध्ये आढळत नाही, मोनोकॉटच्या स्टेम मध्ये सुद्धा आपल्याला आढळत नाही. ओके. Then which are the different functions of the collenchyma? Collenchyma चे काय functions आहेत? The collenchyma is flexible tissue. collenchyma कसा आहे? Flexible tissue आहे, and therefore it gives tensile strength to the growing organs. त्याच्यामुळे तो ग्रोविंग ऑर्गन्सला टेन्साइल स्ट्रेंथ देण्याचं काम करतो. टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे काठिन्यपणा, बरोबर आहे. And it adapts. दुसरं फंक्शन काय त्याचं? It adapts its self readily to rapid elongation of stem due to its extensible nature. ते अडॅप्टेशन करतं कशासाठी? ज्यावेळेस स्टेमची लांबी वाढत असते, स्टेम इलॉंगेशन, स्टेम इलॉंगेट होत आहे, बरोबर आहे. आणि सेल्फ रेडिली अडॅप्टेशन करणं याचं एक काम आहे collenchymaचं. आणि why it is extensible in nature and therefore it works that type. It is extensible in nature, बरोबर आहे. त्याच्यानंतर in old stems, जुन्या खोडामध्ये it adds mechanical strength. मेकॅनिकल स्ट्रेंथ ऍड करण्याचं काम करतात. Then collenchyma provides mechanical support to the organ, and due to its peripheral position in stems, it resists bending and pulling action of wind. म्हणजे ज्यावेळेस वारा येतो त्यावेळेस त्याला बेंड होणे, ताणलं जाणे, ओढणे, अशा प्रकारचे काम या collenchymaचे आहेत, फंक्शन्स आहेत. आणि मेकॅनिकल स्ट्रेंथ हे सुद्धा खूप महत्वाचं काम फंक्शन या collenchyma सेल्स असतं. मेकॅनिकल स्ट्रेंथ म्हणजे आपलं जे ऊड आहे, जे हार्डनेस त्याला येण्याचं काम जे आहे ते ड्यू टू दिस collenchyma सेल्स, बरोबर आहे. आणि मग लाकडाची काठिन्यता जी असते that depend on that collenchyma cells. Okay. Then third type. कोणता आहे रे थर्ड टाइप? कोण सांगेल रे? Which is the third type of permanent tissue? आपला कोणता झाला? collenchyma झाला आणि parenchyma झाला. आता कोणता राहिलाय? माहित नाही? सांगितलं, आठवलं नाही. आता मी सांगितलं 3 सुरुवातीला. तिसरा टाइप ऑफ कोणता आहे? collenchyma झाला, parenchyma झाला. तिसरा कोणता? भीषण शांतता. इतकी शांतता. आवाज येतोय का नाही रे? का उगाच चाललंय? माझा आवाज येतोय का? आवाज येत नाही वाटतं मला. थांबायचं का मग? आवाज येत नाही का? अवघड परिस्थिती आहे.
थर्ड जो टाइप आहे तो आहे स्क्लेरेन्कायमा. ठीक आहे, आवाज येतोय ना पण? कुरुमकर, बनसुडे, सर क्लिअर आवाज नाही येते. आवाज येत नाही क्लिअर? हॅलो सर. आवाज येत नाही? नाही सर. ठीक आहे, तिसरा जो टाइप आहे तो आहे स्क्लेरेन्कायमा. आता येतो का? सर मध्ये मध्ये बंद होतोय आवाज सर तुमचा. असं आहे का? बर, बघा स्क्लेरेन्कायमा तिसरा टाइप आहे तो आहे स्क्लेरेन्कायमा. ठीक आहे, तर ह्या स्क्लेरेन्कायमा मध्ये थर्ड टाइप आहे तो स्क्लेरेन्कायमा. त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स पाहू आपण आता. इट इज अ इम्पॉर्टंट सिंपल परमनंट टिश्यू विच इज अडॅप्टेड फॉर मेकॅनिकल फंक्शन्स. याचं तर स्पेशल फंक्शन काय आहे? मेकॅनिकल. and the component cells are usually prosenkymatous. This term is designated to cells which are much longer than breadth. म्हणजे रुंदीपेक्षा लांबी जास्त अशी कंडिशन्सच्या जर सेल्स असतील तर त्याला आपण प्रोजेनकायमॅटस असं म्हणतो. काय म्हणतो? प्रोजेनकायमॅटस. हे शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा. मग दी स्क्लेरेन्कायमॅटल सेल्स आर कन्सिडरेबली थिक असतात, हेवीली लिग्निफाईड असतात, विथ सिंपल पिट्स. त्याच्यावरती पिट्स पण असतात. ओके, त्यानंतर दॅट सेल्स हॅव हार्ड सेकंडरी वॉल. सेकंडरी वॉल हार्ड असते विथ लो वॉटर कंटेंट, and thus it is distinguished from parenchyma tissue which has a plastic primary wall with high percentage of water. त्याच्यामध्ये जास्त प्रमाण पाण्यात असतं. आता सेल साईज आणि शेप बद्दल विचार केला आपण तर the shape and size of that type of cells shows variations. त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर दे मे बी प्लेस्ड इंटू 2 ग्रुप्स. 2 ग्रुपमध्ये त्यांचं ठेवलेले आहेत आपण त्या स्क्लेरेन्कायमॅटल सेल्स. व्हेरी मच इलॉंगेटेड सेल्स आर कॉल्ड स्क्लेरेन्कायमा फायबर्स. जर जास्त लांब असल्या सेल्स, व्हेरी मच इलॉंगेटेड सेल्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो? स्क्लेरेन्कायमा फायबर म्हणतो, तंतू म्हणतो. फाईल शॉर्ट सेल्स असल्या, आयसोडायमेट्रिक असल्या किंवा इरेग्युलर असल्या, स्मॉल आहे आयसोडायमेट्रिक आहे किंवा इरेग्युलर सेल्स आहे तर त्याला आपण स्क्लेराइड्स म्हणतो. फायबर्स आणि स्क्लेराइड्स हे लक्षात ठेवायचं. और दॅट इज ऑल्सो नोन ॲज स्क्लेरॉटिक सेल्स किंवा त्याला आपण स्क्लेरॉटिक सेल्स असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. देन the sclerenchyma fibers are elongated, narrow with pointed ends. म्हणजे त्यांचे नॅरो असतात, त्यांचा एंड जो असतो तो पॉइंटेड असतो, एकदम टोकदार दोन्ही बाजूला, पॉइंटेड ॲट बोथ एंड्स. त्याच्यानंतर the walls are very much thick. स्क्लेरेन्कायमॅटस जी वॉल आहे ती थिक असते and usually dead. त्या डेड असतात. when mature, त्यावेळेस मॅच्युअर होतात त्यावेळेस डेड असतात. the lumen is much reduced. the average length of fiber is 1 to 2 micrometer. ॲव्हरेज म्हणजे आपण बऱ्याचशा फायबरची लांबी जर मोजली तर आपल्याला त्याची ॲव्हरेज काढलं तर आपल्याला 1 ते 2 मायक्रोमीटर ही त्याची लांबी असते. but exceptionally long fibers may be present in hemp and flax to about
20 to 550 मायक्रोमीटर. म्हणजे याच्यामध्ये या फायबर्स मध्ये खूप व्हेरिएशन्स आहे. हेप असेल किंवा फ्लॅक्स प्लांट असेल, यांच्यामध्ये मात्र त्या फायबरची लांबी खूप व्हेरिएशन्स आहे. 20 पासून ते 550 पर्यंत व्हेरियस लेंथ plants are there. Then the xylem fibers are called wood fibers. Xylem fibers आपण काय म्हणतो? wood fiber असं आपण म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर the wood fibers have bordered pit. या wood fiberला काय असतात? bordered pit असतात. And that fibers may be present singly or in groups in any part of the plant. ते सिंगल असतात किंवा प्रेझेंट इन ग्रुप्स इन एनी पार्ट ऑफ द प्लांट किंवा एनी पार्ट ऑफ द प्लांट. ओके. अँड जनरली दे फॉर्म द हायपोडर्मिस अँड बंडल शीथ इन मोनोकॉटिलेडोनस स्टेम अँड पेरिसायकल अँड अ पार्ट ऑफ झायलम अँड फ्लोएम इन डायकॉटिलेडोनस स्टेम. बघा, म्हणजे ते हायपोडर्मिस फॉर्म करण्याचं काम करतात. अँड बंडल शीट ऑल्सो इन मोनोकॉटिलेडोन मोनोकॉटच्या स्पेशली स्टेम मध्ये, आणि पेरिसायकल अँड अ पार्ट ऑफ झायलम अँड फ्लोएम इन डायकॉटिलेडोन स्टेम. डायकॉटिलेडोन स्टेमच्या फ्लोएम झायलम मध्ये. And the another point is that the stone cells, or that is also known as the sclerites, are derived from parenchyma cells. हे sclerites हे parenchyma cells पासून derived होतात. And the cells are isodiametric. Isodiametric म्हणजे सारखे लांबीरुंद असलेले cells असतात. And they also have a thick wall. त्यांच्या wall सुद्धा thick असतात. And they may be rounded. त्या गोलाकार असू शकतात. They may be polyhedral. They may be short, cylindrical, or irregular in shape. त्याचा आकार irregular असू शकतो, बरोबर आहे. पॉलीहायड्रल असू शकतो, शॉर्ट असू शकतो, cylindrical असू शकतो. Then the stone cells are dead with a narrow lumen. Then the walls are lignified, sometimes suberized with simple pits. Then they occur singly or in groups among the parenchyma, and they are mostly present in the cortex and phloem. Okay, that are present mostly in the cortex and the phloem. And if they are present in fruits, जर ते fruits मध्ये present असतील तर and seeds, they are called grit cells. Fruit मध्ये आणि seeds मध्ये जर present असतील तर आपण त्याला ग्रिट सेल्स असं म्हणतो. हे झाले स्क्लेरेन्कायमा टिश्यूचे फंक्शन, डिफरंट कॅरेक्टर्स, बरोबर आहे. आता त्याचे फंक्शन्स पाहू आपण. विच आर द डिफरंट फंक्शन्स ऑफ स्क्लेरेन्कायमा सेल्स. द मेन फंक्शन ऑफ स्क्लेरेन्कायमा इज टू गिव्ह मेकॅनिकल स्ट्रेंथ. सगळ्यात महत्वाचं फंक्शन टू गिव्ह मेकॅनिकल स्ट्रेंथ. मेकॅनिकल स्ट्रेंथ देणं हे खूप महत्वाचं फंक्शन. And support to the organ. Mechanical strength आणि organ ला support करण्याचं काम या cells करत असतात. Then the sclerenchyma can withstand strains and stresses like flexion, then compression and longitudinal pull in cylindrical bodies and shearing stresses in leaves. या leaves मध्ये shearing stresses ला शेअर करण्यासाठी काम करत आहे. In this way, there are different characteristic features of permanent tissues. Okay. In this way, आता फक्त वेळ थोडा राहिलेला असल्यामुळे आपण त्याचाच माहिती घेऊ. त्याच्यामध्ये आज आपण परमनंट टिश्यू बद्दल माहिती घेतली. या परमनंट टिश्यू मध्ये त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स पाहिले. परमनंट टिश्यू हे मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून डेव्हलप झालेले आहेत.
ते इट मे बी लिव्हिंग ऑर डेड सेल्स. हे कॅरेक्टरिस्टिक फीचर लक्षात ठेवा. त्याला आपण सिंपल टिश्यू असं सुद्धा म्हणतो. दे कन्सिस्ट ऑफ ग्रुप ऑफ युनिफॉर्म सेल्स. ते आणि मग कॉमन परमनंट जे टिश्यू आहेत ते 3 आहेत, हे लक्षात ठेवायचे. त्याच्यामधला पहिला आहे पॅरेन्कायमा, दुसरा आहे कोलेनकायमा आणि तिसरा आहे स्क्लेरेन्कायमा. ओके. आता पॅरेन्कायमा सेल्सचे स्ट्रक्चर काय आहे? इट इज द मोस्ट कॉमन टाइप ऑफ परमनंट टिश्यू. They consist of collection of cells and have essentially same diameter. त्यांच्या सगळ्यांच्या diameter सारखे असतात. They are usually living cells, maybe oval, spherical and polygonal. हे सगळे आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स पाहिले आहे. दुसरा जो आहे तो